मंडळी हे बघू शकता, मी गावाला चालली आहे पण माझ्या कानातही नाहीये, केसाला क्लच सुद्धा नाहीये, तशीच निघली काही. आता काय बोलावं, काय सांगू तुम्हाला, एवढा वैताग आहे. माणसाला कधी काय निर्णय घ्यावा लागल सांगता नाही. म्हटलं मस्त निघन. तर आता इथे ना बस थांबलेली होती एका हॉटेलवरती आणि आम्हाला की आता भूक नव्हती, त्यामुळे म्हटलं, आणि एवढा घाई निघाली ना, तर फोनमध्ये चार्जिंग नव्हती. सहज मला एक दुकान दिसलं, मिस्टरना सांगितलं कोडाना, आणि ही बसमध्ये ना चार्जिंग करायची सुविधा होती. तर त्यामुळे तर मस्त माझ्या फोनचं नियोजन बसलं आणि मिस्टरांच्या माझा मोबाईल आम्ही छान प्रकारे चार्जिंग करून घेतला. तर सांगते तुम्हाला. हॅलो मंडळी, नमस्कार. मी भाग्यश्री तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप असं मनापासून स्वागत करते. तर हा व्हिडिओ माझा ना मला म्हणजे एकदम एमर्जन्सी निघावं लागत आहे. तुम्ही बघू शकता इथे माझा अवतार, माझ्या कानात काही नाही आहे, माझा पूर्ण लूक किती विचित्र आहे बघायचं काम नाही. कारण की मला त्यावेळेला काय करावं काय असं सुचतच नव्हतं, आणि एवढा एमर्जन्सी मला फोन आलेला ना की मी तुम्हाला सांगू पण शकत नाही. पण आता काय करावा, आता कधीपासून चाललं आहे, आज होईल उद्या होईल, पण ते काही व्हायचं नाव घेत नाही आहे. पण मग मी तशी तातडीनं निघाले. सगळ्यात आधी आता मी भेट माझ्या काकूला देणार आहे, कारण की माझ्या काकूंची ना तब्येत खूप खराब आहे. आणि सगळ्यांच्या लाईफमध्ये आता कसं दिवसांदिवस सगळं बदलत आहे ना, तर प्रत्येकाच्या लाईफमध्ये सगळं वेगवेगळं होत होतं. तर म्हटलं तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर करावा, तर मी तेच इथे दाखवते. आणि इथं ना एक गाव आहे, आणि तिथं तो जो उड्डाणपूल बनवलेला आहे ना, तर त्या उड्डाणपुलाचे जे पोल आहे त्या पोलवरनं सगळं इतिहासमधलं नाही का, शिवाजी महाराजांचे वगैरे पुस्तकात कसं होतं तसं सर्व मस्त असं छान छान बनवलेलं आहे. मी ते पण तुमच्यासोबत शेअर करते. आणि हे पोलवर कसं दिसत आहे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असाल ना, त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी ना आता चाललेली होती संभाजीनगरला. माझ्या काकूची तब्येत ठीक नाही आहे, त्यांना भरपूर दिवस झाले, 6-7 महिने झालेले त्यांची तब्येतच ठीक नाही आहे. त्यांना औषध पाणी चालू आहे, पण त्याने काही फरक पडतच नाही आहे. तर आता जवळजवळ 15 दिवस होत आलेले वाटतं. जेव्हापासून मी मुलाला मामाकडे पाठवलं तेव्हापासून जे त्याने ॲडमिटच केलं म्हणे, 1-2 दिवसात मी येणार आहे म्हणे, मग तू ये म्हणे. आणि मला माहितीच नाही. मग नंतर आता मी ना तिकडं चाललेली होती ना, म्हणजे मी आता तिकडं चाललेली, आणि मला एवढा अर्जंटली फोन आलेला होता. ती काय गोष्ट झाली मी काही तुम्हाला ते सांगू शकत नाही, पण तरी पण थोडंफार जेवढं मला कम्फर्टेबल वाटतं मी तेवढं तुमच्याबरोबर शेअर करते. तर गावाला ज्यावेळेस आपण निघतो घरातून, तर त्यावेळेस तुमच्यावर अशी कधी वेळ आलेली आहे का की तुम्हाला ज्या तुम्ही ड्रेसमध्ये किंवा ज्या कंडिशनमध्ये तसंच तुम्हाला निघावं लागतं आहे का, असं कधी झालं आहे का? तर माझ्या वेळेस नाही असंच झालेलं आहे. मला एवढा एमर्जन्सी फोन आलेला की बघायचंच काम नाही. आणि त्यावेळेस ना जेवणही बाकी होतं. सगळं जशी मला सुचलं, फक्त मी एक ओढणी घेतली, डोक्याला माझ्या क्लचर नाही, कानातले नाही, गळ्यात मंगळसूत्र नाही, ज्या ज्या काही गोष्टी घेऊन जायच्या होत्या त्या पण काही गोष्टी मी घेतल्या नाही. मग असंच काहीतरी घडलेला आहे किस्सा. तर मी तो तुम्हाला एका दिवस नक्की सांगेल. पण तुम्ही माझा हा व्हिडिओ बघा. आणि मी नाही ते थोडं व्हिडिओ, आणि हे नाही त्या उड्डाणपुलाचं वडाचं झाडसारखं बनवलेलं आहे, एवढं आवडलं मला, बापरे. तुम्हाला कसं वाटलं नक्की मला कमेंट करून सांगा. इकडच्या साईडला एक आणि इकडच्या साईडला एक, कसं वाटलं आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हे कोणत्या गावामध्ये बनवलेलं आहे, ज्यांना ज्यांना माहिती आहे त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके. त्याच्यानंतर आणि त्यानंतर ना मला हे काही हॉटेल लागले होते मध्ये, तर मी पण ते तुमच्यासोबत शेअर करते. आणि हे हॉटेल कोणत्या गावामध्ये आहे ते पण मला नक्की कमेंट करून सांगा. जे लोक हे हॉटेल ओळखत असतील त्यांनी नक्की मला कमेंट करून सांगा की हे कोणतं गाव आहे. ओके. तर असं काही लहान मोठे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडले, माझी लाईफ जर आवडली, तर नक्की तुम्ही एक लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरत नका जाऊ. आणि आता मला असं वाटलं नाही का आपण काही गोष्टी नाही व्यक्त करू शकत, तर मी माझ्या चॅनलवर माझं जे काय असतं मत मी तुमच्यासोबत ते शेअर करते.
तर मला एवढा ॲमर्जन्सी कॉल आलेला की मी बघितलंच नाही माझं जो काय आहे काय नाही. त्यानंतर फायनली आम्ही ना तिथे पोचलो, ॲटो वगैरे केला आणि मग लगेच दवाखान्यामध्ये भेट घेतली. गेले तिथं हॉस्पिटलच्या बाजूलाच एवढी जाम भूक लागलेली होती ना की बघायचं काम नाही. नंतर तिथे एक हॉटेल बघितलं, तिथे एक शेजारी एक हॉटेल होतं, त्या हॉटेलला गेलो. मस्त पाव आपलं हे असतं ना पुलाव, तर पुलाव ऑर्डर केला. कारण की ना माझ्या दाढीचं नेमकंच काम केलेलं आहे, तर ती ना खूप म्हणजे जसं दुखत होती. आणि घरून चपाती आणि आलूची चटणी मी आणलेली होती, पण ती मला चावायला आणि खूप प्रॉब्लेम जाणार म्हटलं, तर म्हणून ना मी ना इथे पुलाव वगैरे ऑर्डर केलेला होता. आणि हे हॉटेल ना एवढं सुंदर होतं, एवढं सुंदर होतं, खूप छान. आणि मी त्या हॉस्पिटलचं नाव पण सांगते तुम्हाला, की ते हेडगेवार हॉस्पिटल आहे ना, त्याच्या उजव्या साईडला नाही का आपण हॉस्पिटलकडे जातो बघा, पावभाजी म्हणून मोठंच हॉटेल आहे, तर तिथलं हे लोकेशन आहे. आणि त्याच ठिकाणी आम्ही इथं मस्त पुलाव, त्याच्यामध्ये गोड दही होतं, काकडी होती, कांदा होता आणि अशा छान प्रकारे त्यांनी आम्हाला इथं आणून दिलं. आणि मस्त मग इथं अर्धा पुलाव मी मिस्टरांना दिला आणि अर्धा पुलाव मी खाल्ला. त्याने टेस्ट एवढी भारी होती, म्हणजे पुलाव पनीर होतं ते. तर म्हटलं जाऊ द्या काही का होईना. पण नंतर मिस्टरांनी आलूची भाजी पुलाव खाल्ला आणि मला काही चपाती चावणार नव्हती आणि खूप त्रास होत असल्यामुळं नंतर मी हॉस्पिटलला पोचली. तर मला भाऊ सांगत होता, ताई बघ तुला तरी बघून म्हणे आज काकू उठली म्हणे, एक दिवस तरी शांतच पडलेली होती. अरे असं असतं म्हटलं, आपल्या माणसांना बघून जेवढी ताकद येते ना तेवढी गोळ्या औषधी देण्यात ताकद येत नसते. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. भेटू लवकर अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.